असा होता की आपण एक 10 दिवसापूर्वी सबर्बन कलेक्टर आणि सबर्बनचे सर्व पोलीस ऑफिसरने इतर अधिकाऱ्याने घेऊन एक मीटिंग घेतली होती आणि त्यामध्ये असा आपण निर्णय केला होता की आपण हळूहळू सर्व जे काही सरकारी जमीन आहे त्यामध्ये ज्यांच्यामध्ये एन्क्रोचमेंट झालेलं आहे त्यांचे आपण मुक्त करून घेऊ आणि त्यात काय उपयोग करू। त्यामध्ये वेस्टर्न सबर्बमध्ये आपण मालवणी आणि अजून गोराई असे 2 स्थान निवडले। प्रत्येक महिन्यात 2 स्थान मुक्त करायच्या आणि सेंट्रलमध्ये पण मानखुर्द आणि कुर्ला असे 2 निवडले। आता प्रथम कारवाई काल मालवणीमध्ये झाली। 6000 मीटर जमीन आपण एन्क्रोचमेंटतून मुक्त केली आणि आता तिथे आपण देसी खेळचा मोठा स्टेडियम करणार आहे, ओनली फॉर देसी खेळ। तिथे पूर्वी भारत विरोधी खेळची रचना व्हायची, आता तिथे देसी खेळ होईल। आता त्यांचा मालवणी पॅटर्न होता, पण जे इलिगल काम करता त्यांच्यासाठी सरकारचा बुलडोजर पॅटर्न आहे। हा लोकांनी समजून घेतला पाहिजे। हा मुंबईमध्ये कोणी महाराष्ट्रामध्ये यायचा राहायचा प्रॉब्लेम करायची असं आता चालणार नाही। काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? आजच आपले पालकत्वाचे स्वप्न पूर्ण करा। ओएसिस फर्टिलिटी सह विश्वसनीय वंध्यत्व निवारण तज्ञ। अपॉइंटमेंट साठी कॉल 9015245245। सर, मागील काही महिन्यांपासून आपण पाहिलं जसं तुम्ही पालकमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात जी मोहीम उघडली आहे ती आता हळूहळू अधिक तीव्र होत चालली आहे। येत्या काळात अजून काही अशा प्रकारच्या कारवाई होतील अशी अपेक्षा आहे? नियमित सुरू केला आहे। तुमची माहितीप्रमाणे जे मीटिंग झाली त्यामध्ये फक्त राशन विभागाने आपली शोध घेऊन 600 बांगलादेशी त्यामध्ये मार्क केला आणि पोलिसने दिला आहे। ते पूर्वीचे पोलिसने दिला होता, पोलिसकडे दिला होता, पण त्यावेळी सरकार वेगळी होती, त्याने काही केला नाही। आता ते सुरू झालं आहे, 600 नवीन नाम दिला आहे आणि आमची अशी अपेक्षा आहे की त्याने सर्वांच्या विरोधात आपण कारवाई करू। तुम्ही आता म्हणालात की देशी खेळांसाठी मैदानं निर्माण केली जातील, जिथे जिथे अशा प्रकारची कारवाई होईल तिथे सगळ्या ठिकाणी अशा प्रकारची मैदानं केली जाणार? सर्व ठिकाणी नाही, दोन सबर्बमध्ये, ईस्टर्न सबर्बमध्ये आणि 2 वेस्टर्न सबर्बमध्ये प्रत्येक मैदानाचा वेगळा उपयोग होईल। सर्वप्रथम आपण आपला महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये देशी खेळाचा मैदान नाही, तो आपण क्रिकेटही खेळायचा, फुटबॉलही खेळायचा, पण आपले देशी खेळ जे आहे ते पण खेळायचे। तो या मैदानामध्ये फक्त देशी खेळ होईल। मालवणीमध्ये देशविरोधी खेळ होत होते असं म्हणाला, त्या खेळाच्या विरोधात काही कारवाई होईल? कारवाई सुरू झाली ना आता त्याने सर्वांनी समजला की ते आता हे मेरे दिल कहीं और चल, यहाँ से इनका दिल भर गया, अभी कोई आएगा नहीं आपण यहाँ। बुलडोजर पॅटर्न आता कायम राहील? नक्की, जोपर्यंत सरकारी जमीन कोणाच्या बापाची नाही, सरकारी जमीन सरकारची आहे, तिथे एन्क्रोचमेंट केला तो बुलडोजरही चालणार आणि ते इतर कारवाई पण होणार। मेरा कैमरा उधर है सर। हाँ नहीं, तुम लोग को लेना ले लो, मेरे को सिंगल आईडी चाहिए था, इसके लिए ले लो, हिंदी में ले लो सर। हाँ ले लो सर। मालवनी में जो कार्रवाई की गई है वो क्या कार्रवाई की और जिसके कारण सरकारी जमीन जो जिसपे एंक्रोचमेंट है वो मुक्त किया जाएगा और यहाँ पे बांग्लादेशी बहुत पैमाने पे रहते थे। हमारा धोरण है कि सरकारी जमीन जो है वो सरकार की है, उसको अनाधिकृत रूप से कब्जा करना, फिर उसको एसआरए के नाम पे अप्रूव कराना, फिर वहाँ इलीगल तरीके से काम करना, यह अब नहीं चलेगा। और इसकी शुरुआत हमने 15 दिन पहले मुंबई सबर्बन कलेक्टर, मुंबई के सबर्बन के सारे पुलिस अधिकारी और अन्य अधिकारियों के साथ में मिलकर मीटिंग करके तय किया कि हर महीने हम 2 सरकारी ज़मीनों को मुक्त कराएंगे। उसमें पहला कल मालवणी के अंदर जो सरकारी ज़मीन थी उसमें 6000 मीटर के ऊपर बने हुए झोपड़ों को बुलडोजर से हटाया गया और आने वाले समय में इसके बाद में सेकंड नाम हमने वेस्टर्न सबर्ब के अंदर गोराई का लिया है। इसी तरह सेंट्रल लाइन में भी 2 जगह निश्चित किया। हर महीने हम 2 जगह सेंट्रल में और 2 जगह वेस्टर्न में इसमें अनाधिकृत झोपड़ों को हटाएंगे, सरकारी जमीन वापस सरकार के कब्जे में आएगी। तर काल सह्याद्री अतिथीगृहावरती शिखर बैठक झाली पर्यटन मंडळाची। त्यामध्ये 4 महत्त्वाचे प्रकल्प जलपर्यटन याला महत्त्व दिलं गेलं आहे।
4 स्पॉट निवडले गेले. कोणते स्पॉट त्यांनी कशा पद्धतीने ह्या 45 किलोमीटर जलपर्यटनामुळे पर्यटनाला मोठी चालना मिळेल. महाराष्ट्रामध्ये ते सुंदर जलपर्यटन स्थान आहे कोणी कल्पना तर करू शकत नाही. काल जे प्रेझेंटेशन झाला त्यामध्ये अप्रूव्ह पण झाला. त्यामध्ये गोसीखुर्दमध्ये नागपूरमध्ये 350 करोड रुपया सरकारचे इन्व्हेस्ट करून आपण ते खर्च करून आपण इन्व्हेस्ट करून म्हणून वापरताय. त्याबद्दल आपले पर्यटन वाढेल, रोजगार वाढेल, सर्व काही महाराष्ट्राचा GDP वाढेल. तो गोसीखुर्दमध्ये अप्रूव्ह केला, नागपूरमध्ये अप्रूव्ह केला. त्याशिवाय काळलामध्ये जे MTDC ची प्रॉपर्टी आहे तिथे आपण चाणक्य सेंटर ऑफ एक्सिलन्स 70 करोड रुपया लावून तिथे पण उभा करत आहे. आणि सिंधुदुर्गमध्ये गजरादेवीचे तिथे आपण अतिशय चांगला समुद्रचे लागून आहे तिथे पण आपण सुशोभीकरण आणि इम्प्रूव्हमेंट करत आहे. सर्व 4ही प्रोजेक्ट माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस दोघांनी काल अप्रूव्ह केले. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.